ओ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। स्थावरं जङ्गमं व्याप्तं यत्किञ्चित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्याद्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव त्वमेव सर्वं मम देव देव। आता प्रश्न आहे, काल आपण चिंतेबद्दल बघितलं. चिंता ही करण्यासारखीच नाही आहे गोष्ट. आज आता आपण बघणार आहोत अतिशय महत्त्वाचे 2-3 प्रश्न आहेत. आता जे येणार आहेत, आत्तापर्यंत थोडीशी तयारी झाली. जीवनात ज्या छोट्या मोठ्या गोष्टी चुकतात आपल्या हातून, त्यात चुकू नये म्हणून बॅकग्राऊंड तयार केलं गेलं. पण आता मुद्द्याला हात घातलाय. आत्मपरीक्षण आपण कसं करू शकतो त्याविषयीचं हे ज्ञान आहे. म्हणून जवळजवळ म्हणते ना मी, ते जवळजवळ हे उपनिषदच आहे एक प्रकारचं. पण आता थोडंसं त्याची भाषा आपल्याला समजून घेणं ही थोडीशी कठीण होणार आहे. त्यातल्या त्यात आपण सोपेपणाने प्रयत्न करूया. आजचा प्रश्न आहे, किस्वेत सुप्तं न निमिषति. न निमिषति, निमिष म्हणजे काय? निमिष या एक अर्थ झाला क्षण, हो, निमिषभर. पण दुसरा अर्थ काय आहे? डोळ्यांशी डोळे बंद करणं. निमिष, न निमिषति, किस्वित सुप्तं न निमिषति. म्हणजे काय? सुप्त म्हणजे झोपणे. झोपताना डोळे बंद कोण करत नाही? एकच प्राणी आहे, तो म्हणजे मासा. शिकण्यासारखं या विश्वामध्ये सगळे संकेत आहेत आणि आपल्याला खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत.
मत्स्याः सुप्तं न निमिषति. झोपताना असं कोण आहे की जे डोळे मिटत नाही? म्हणजे काय? आता खरं म्हणजे एकपासून 2-3 प्रश्न असे येतील की जे आत्मपरीक्षण सखोल करायला आपल्याला भाग पडतील. बृहदारण्यक उपनिषदात म्हटलेलं आहे जीवाला महामत्स्य. जीव हा महामत्स्य आहे. अगदी अतिशय एका वेगळ्या अर्थाने म्हटलेलं आहे. एका वेगळ्या अर्थाने हे महामत्स्य म्हटलेलं आहे बृहदारण्यक उपनिषदात. जीवाला महामत्स्य म्हटलंय का ते जरा समजून घेऊ आपण. नुसतंच म्हटलंय पण आपल्याला कळेल ना. आता मासा कसा, नदीचे जे 2 तीर असतात, अलीकडचा आणि पलीकडचा तीर, याच्यामध्ये तो फिरत असतो, सतत तो ह्याच्यामध्ये फिरत असतो. तसे आपल्या जीवनाचे 2 तीर आहेत. एक जागृती आहे आणि एक निद्रा आहे. बस. जागृती आणि निद्रा तीरांना पोहोचलं की त्या येतात, जागृती आणि निद्रा. पण मध्येच आपण फिरत राहतो. त्या 2 तीरांच्या मध्ये आपण फिरतो. आता मासा झोपलेला आहे पण मासा डोळे मिटत नाही. म्हणजे काय? जागृती आहे त्याची. सुप्तावस्थेत सुद्धा तो डोळे मिटत नाही, फक्त शरीर आराम करतं. त्याची उपमा आपल्याशी का केलेली आहे, त्याची जोडणी? तर शरीर हे काय आहे? झोपलेलं आहे. शरीर हे झोपलेलं आहे. किंवा आपण आपल्या भाषेत म्हणू ना की काय आहे, आपण आपल्या भाषेत असं म्हणू की हा जो जीव आहे ना, जीव हा झोपलेलाच आहे. केवळ चैतन्यामुळे तो जागृत होतोय. केवळ चैतन्यामुळे तो जागृत होतो. नाही तर तो झोपलेलाच आहे. म्हणजे काय? आता बघा, शरीर झोपलेलं आहे, हो ना. आपलं शरीर झोपतं ना रोज सकाळी, रोज रात्री आपण झोपतो. पण आपण दुसऱ्या दिवशी का बरं उठू शकतो हे मला सांगा. रोज सकाळी आपण झोपतो पण आपण दुसऱ्या दिवशी का बरं उठू शकतो? कारण आपल्यातली एक काहीतरी गोष्ट अशी आहे की ज्याप्रमाणे मासा झोपतो आणि त्याचे डोळे उघडे असतात, त्याप्रमाणे आपला देह म्हणा किंवा आपला जीव म्हणा तो झोपतो. पण त्या जीवाला चेतवणारं जे चैतन्य आहे ते जागृतच असतं की नाही. ते जागृत आहे म्हणून तर आपली धडकत आहे, म्हणून दुसऱ्या दिवशी आपण उठतोय. काहीतरी एक जागृत आहे, तेच आपल्याला उठवतंय, ते या देहाला उठवतं. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे ही. आणि मग आता ह्याच्या पुढचा अभ्यास काय आहे? याच्या पुढचा अभ्यास तर मृत्यू. तुम्हाला आम्हाला मृत्यू वाटतं, म्हणजे जे आजपर्यंत चालू होतं ते आता चालू नाहीये. पण ऍक्च्युअल ते चालू नव्हतंच. ऍक्च्युअल ते चालू नव्हतंच. पण चैतन्याचंही असं म्हणणं आहे की या देहाला किती त्रास द्यायचा, किती त्रास द्यायचा त्या देहाला. काय माहिती का, आपल्याला देह दिलेला आहे.
आता हा जो देह दिलेला आहे आपल्याला, हा कसा ठेवायचा हे आपल्या हातात आहे की नाही? कसा ठेवणार हे आपल्या हातात आहे. परंतु तो जर खराब होत असेल तर त्याला कशाला जगवायचं? मग चैतन्य हे जे आहे, आपल्याला कशा नवीन नवीन वस्तू हव्या असतात की नाही? आता असं झालंय, तसं झालंय, हा टीव्ही ना आता जुना झालाय, असं तक्रारी करतो, असं करतो, मग त्याच्यात ही खराबी आहे, हा फ्रीज आता जुना झालाय, बदलूया. तसं चैतन्याला सुद्धा उगीच नाही, पण खराब देह मग ते कार्य करतील का? म्हणजे काय, चैतन्याला काही नकोय हो, त्याला काही एक्सपेक्टेशनच नाहीये. चैतन्याला काही नकोय, परंतु देह म्हणून जो निर्माण झालाय कर्मासाठी, तर त्याचं कार्य, तो जर देह चांगला असेल तरच चालेल ना. आणि म्हणून ही व्यवस्था आहे. मृत्यू ही एक व्यवस्था पण आहे. म्हणजे मृत्यूवर आपण अनेक प्रकारे अनेक वेळा वेगवेगळा विचार केलेला आहे. तर त्याच्यामध्ये मृत्यू काय आहे, एक व्यवस्था आहे. चैतन्य तुम्हाला काहीच म्हणायला येत नाही की तुम्ही असं का हे देह ठेवला, नीट का नाही ठेवला. बाकी सगळं आपल्या हातात आहे. त्याची व्यवस्था पाहणं, त्याचं खाणं पिणं पाहणं, त्याला हे करणं ते करणं, हे सगळं आपल्या हातात आहे. परंतु तो जर जास्तच देह खराब होत असेल तर त्याचं कार्य संपलं आणि दुसरा चांगला देह घेऊन, काय आहे, तो जीव आहे तो एकच आहे. शब्द नाही आहेत. म्हणजे तुम्ही म्हणाल जीव का म्हटलं, हे का म्हटलं, ते का म्हटलं, असं नाही. परंतु देह खराब झाला पण बाकीच्या सगळ्या वस्तू त्याच्या ज्या सूक्ष्म आहेत ते सूक्ष्म चांगल्या राहतातच, कारण शरीर तर तेच आहे. मग देह चांगला वापरला तर कुठे बिघडलं? म्हणजे त्या देहाचं, त्या कारण शरीराचं जे कार्य आहे ते चांगलं चालेल. म्हणजे याचा अर्थ असा, इथे या मुद्द्यावर, इथे या प्रश्नात बोलायचं कारण की मृत्यू म्हणजे काय आहे माहिती का? एक महान निद्रा आहे. रोज 8-8 तास झोप घेतो आपण, आणि मृत्यू म्हणजे खूप मोठी निद्रा आहे. ते खूप मोठ्या निद्रेनंतर आपल्याला आठवत नाही आपण आधी कोण होतो. आता मी जर आज रात्री झोपले, उद्या सकाळी मी स्वतःला ओळखीन ना, कारण थोडा वेळच आपण झोपलो होतो. पण असं वर्षानुवर्ष झोपूनच राहिलो तर कठीणच आहे ना, अतिशय कठीण आहे. याचा अर्थ काय होतो माहिती का? आपण स्वतःला विसरून जातो. ह्याचा अर्थ काय होतो की आपली मेमरी नाहीशी होते. आता कोमामध्ये गेलेला एखादा मनुष्य बऱ्याच अंशी परत जर जिवंत झाला तर त्याची मेमरी नाहीशी झालेली असेल. कदाचित काय होऊ शकतं, काहीही होऊ शकतं. परंतु असं सांगण्याचा उद्देश एकच आहे की ही निद्रा महान जेव्हा होते, म्हणजे 2 जीवनातला जो कालावधी आहे ते सगळं काय कशावर अवलंबून असतं की हा जो जीव आहे, ज्याने देह सोडलेला आहे, त्या जीवाची कर्माची गती काय आहे, तिकडे त्याला जायचं असतं. ते योग्य स्थान ॲटोमॅटिक आलं जवळ की तो तिकडे आकर्षित होतो. म्हणजे त्याला ते गंतव्य स्थान प्राप्त होतं. आपोआप तो त्या दिशेने आकर्षित होतो आणि त्या दिशेने जाऊन तो तिथे जन्म घेतो. त्याला अनुकूल जीव दिसला की तिथे तो जन्म घेतो. मग आता ही मोठी प्रोसेस झाली ना. बऱ्याच कालावधीमध्ये आपण झोपलो आणि आता इथे काय आहे, एकाच देहामध्ये आपण झोपतो आणि ते चैतन्य आपल्याला परत उठवतं, जागृती येते आपल्याला. तिथे काय आहे, एक देह होता,
तेव्हा झोपला, आता उठल्यावर दुसरा देह. म्हणजे काल एक ड्रेस होता, आज दुसरा ड्रेस घातला. किंवा रोज आपण एकच पुस्तक वापरतो, हां, आता त्याला जर ते पुस्तकाचं कव्हर फाटलं म्हणून नवीन कव्हर घातलं, आता उद्या बघायला गेलं तर अरे हे पुस्तक कुठे गेलं आठवतच नाही अजिबात, कारण त्याला नवीन कव्हर आहे. आज नेबरी पक्की असली तर ठीक, इथे तर काय पूर्ण देहच बदललेला आहे. मग देहाबरोबर हे मनबुद्धी चित्त अहंकार ॲडजस्ट व्हायला वेळ लागतो. तुम्हाला माहिती आहे काय, सगळ्याला सगळं ॲडजस्ट व्हायला वेळ लागतो. दातांची कवळी आपल्या आतमध्ये ॲडजस्ट व्हायला वेळ लागतो. रोज काहीतरी लागेल, कुठेतरी रक्त येईल, काहीतरी होईल, काय नीट बसलीच नाही असं वाटेल. दातांच्या डॉक्टरांची कमाल आहे, त्यांचे पेशन्स. रोज हे पेशंट काहीतरी त्यांना त्रास देतात, माझी कवळीच नीट बसत नाही. अरे पण ती ॲडजस्ट होऊन व्यवस्थित बसायला काही दिवस लागणार आहेत. म्हणजे ॲडजस्टमेंट. किंवा नवीन लग्न झालेली मुलगी, सगळे त्या घरातल्या माणसांचा स्वभाव समजून तिथे ॲडजस्ट व्हायला वेळ लागतो. तोपर्यंत थोडे तिचे किंवा इतरांचे थोडेफार गैरसमज, थोडंफार नॉर्मली असं होतं, थोडं गैरसमज, थोडं चांगलं वाटतं, अरे वा हा चांगला आहे, अरे त्याने असं केलं तो वाईट आहे, असं काहीतरी होतं. आणि मग ती आपलीशी होऊन जाते एकदम त्या घरची. म्हणजे काय, प्रत्येक गोष्ट ॲडजस्ट व्हायला जर वेळ लागतो, तर देह जर दुसरा असेल, हां, आणि हे मन तर तेच आहे काम करणारं, कारण त्या कारण देहाबरोबर त्या सगळ्या वृत्ती तर तेच आहे. तर सूक्ष्म शरीर जी असतात, म्हणजे जरी सूक्ष्म शरीर आपलं थोडंफार जरी बदललं तरी वंश तोच आहे ना, वंश तोच आहे. या जन्मात जी कर्म केली आहेत तशी फळं मिळणार आहेत. चांगल्या दर्जाचं मन मिळू शकतं, उत्तम दर्जाची बुद्धी मिळू शकते जर तशी कर्म असतील तर. आत्ता या सगळ्या ज्ञानाच्या खोल्यात जायचं नाही. फक्त म्हणणं एक आहे की त्या मनबुद्धीचं त्या देहामध्ये ॲडजस्ट होणं, याला काहीतरी वेळ लागतो की नाही. तोपर्यंत आपण काय केलं होतं गेल्या जन्मी हे आपण विसरून जातो. आणि त्याच्यामुळे फक्त कशावर आता लक्ष द्यायचं आहे, तर आता पुढे अनेक असे 2-3 असे प्रश्न आहेत की त्यांनी सगळ्याचा उलगडा होणार आहे. मात्र प्रॅक्टिकल लाईफ आपल्याला जगलं पाहिजे. हे मात्र आहे की ज्ञान मिळणार आहे, पण ते ज्ञान ॲप्लाय करणं हे खूप महत्त्वाचं आहे. ते खूप महत्त्वाचं. त्याच्यामुळे काय आहे, गंतव्यस्थानाकडे तो जीव मोठ्या झोपेनंतर जातो आणि मग काय होतं की तो दुसरं शरीर धारण करतो. यात घाबरण्यासारखं नाही. म्हणजे मृत्यू म्हणजे काय की काहीतरी आपल्याला समजलं, हां हो आता असं होणार आहे, ठीक आहे. हे शरीर थकलं असं तुला वाटतंय का, मग ठीक आहे ना, घेऊन जा, दुसऱ्या शरीरात घाल. मी तर चैतन्य आहे, मी आणि तू एकच आहे. इतकं सहज पाहिजे. काय आहे हा जीव म्हणजे काय माहिती का, जीव म्हणजे शरीराशी जोडलेलं चैतन्य. आणि मी कोण आहे, मी चैतन्य आहे. अहो या देहाने मला कामं करायची आहेत म्हणून या शरीराशी मला जोडलेलं आहे, कनेक्शन लावलं आहे इलेक्ट्रिकचं, आणि म्हणून कार्य चालली आहेत. जितका भगवंत पाहणं महत्त्वाचं आहे, अत्यंत महत्त्वाचं आहे, तितकी या देहाची कर्म करणं पण महत्त्वाचं आहे. तर देहाची कर्म नाही झाली तर काय भगवंत प्राप्ती होणारच नाही आहे ना, अडथळे येणार आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे या देहाशी कर्म करायला या देहाशी माझं कनेक्शन लावलंय. फक्त ते कनेक्शन लावायचं का काढायचं ते तुझं तू बघ म्हणायचं परमेश्वराला.
त्याची मला चिंता नाही आहे. कायम जीवाचा प्रवास चालू आहे. ते कधी झोपतो जीव, कधी उठतो, पण जागो कोण आहे? कायम. माशाचे जसे कायम डोळे उघडे जागृत अवस्थेत सुद्धा आणि निद्रेच्या अवस्थेत सुद्धा, तसं हा जीव झोपला असला आणि जागा असला, महान निद्रा तो घेत असला आणि पुन्हा जागृत झाला असला, तरी सुद्धा कायम चैतन्य आहेच, कायम आहे. कायम चैतन्याचे डोळे उघडे, ते बंद होण्यासाठी नाहीच आहेत मुळे. तर जे कायम जागृत आहे त्याच्याकडे लक्ष देणार आहे. जो जीव आहे तो नुसता भटकतोय इकडे तिकडे भटकल्यामुळे होतं काय? कधी जागृत आहे तर कधी झोपलेला आहे, कधी विश्वाचं त्याला ज्ञान होत आहे तर कधी होत नाहीये. अशा अवस्थेतून तो येतोय. अशा दोन्ही अवस्थेतून तो भटकत असल्यामुळे काय होत आहे? त्याला भ्रम होतोय जीवाला. पण भटकण्याची गरज नाही आहे, त्यांनी स्थिर राहिलं पाहिजे. जे चैतन्य कायम जागृत आहे त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. ज्याच्यात बदल नाही आहे त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. याच्या पुढचा प्रश्न आहे की स्वित जातम न चोपती न च उपती म्हणजे काय? जातम, ज म्हणजे जन्म होणे. अशी कोणती गोष्ट आहे की जन्माला आल्यानंतर सुद्धा न च उपती म्हणजे हलत नाही. जन्माला आल्यानंतर सुद्धा हलत नाही. ही एक आपल्या दृष्टीने अत्यंत ज्ञानाची गोष्ट आहे. आपल्याला या गोष्टीचं ज्ञान नाही आहे आणि सगळं आता एक एक उलगडा होईल ह्याच्यावरून. हे ज्ञान आपल्याला जास्त नाही आहे. जन्माला येतं पण हलत नाही. आता बघा, जन्माला काय येतं? सजीव येतात ना. सजीव जन्माला येतात, हलतात ना. ते जन्माला आलेत म्हणजे जिवंत आहेत, ते हलतात. ही अपेक्षा आहे की नाही आपल्याला? जे जन्माला येतं त्यांनी हालचाल केली पाहिजे म्हणजे ते जिवंत आहे, म्हणजे त्याचा जन्म झालाय म्हणतो आपण. पण इथं प्रश्न काय आहे? कोड्यात टाकणारा प्रश्न आहे. कोडं आहे. जे जन्माला येतं पण हालचाल करत नाही, ते काय आहे? ते आहे, आश्चर्य वाटेल, शब्दशः अर्थ घ्यायचा नाही आहे. जन्माला येतं पण हालचाल करत नाही, ते आहे अंड. अंड म्हणजे काय? तर आता बघा, हे सगळं विश्व जन्माला घातलंय ब्रह्मदेवाने.
संपूर्ण विश्वाची निर्मिती केली आहे ब्रह्मदेवाने, तरीसुद्धा ते जरी हालचाल करताना दिसत असलं आपल्याला, विश्व म्हणजे काय आहे माहिती का? इथल्या वस्तू ज्या आहेत एवढ्या निर्माण केल्यात. मला सांगा, हे बघा, जरी हे सजीव असले, कन्फ्युजन होण्यासारखं काही नाही, जरी हे सजीव असले तरी या सगळ्या सजीवांचे देहसुद्धा काय आहेत? जड आहेत की नाही? सगळ्या सजीवांचे देहसुद्धा जड आहेत. आणि अचर सृष्टी, चर म्हणजे सजीव आणि अचर म्हणजे निर्जीव. आता अचर सृष्टी तर जड आहेच मुळी, पण चरसृष्टी म्हणजे सगळे सजीवसुद्धा मुळामध्ये जड आहेत. त्याच्यामध्ये चैतन्य आलं आहे म्हणून ते हलते. अभ्यास करण्यासाठी तसा हा प्रश्न कठीण आहे. या विश्वाला काय म्हटलं आहे माहिती का? ब्रह्मांड. ब्रह्मांडामध्ये म्हणजे विश्वामध्ये, ब्रह्मांडातली सारी भूत मात्र असा एक हे येतो नेहमी, रेफरन्स येतो. तर ब्रह्मांड, ब्रह्माने निर्माण केलेलं अंड म्हणजे ब्रह्मांड. अनेक त्याचे सखोल अर्थ आहेत. पहिला अर्थ म्हणजे विश्व. विश्वातली प्रत्येक वस्तू जी आहे ती वस्तूच आहे. व्यक्तीसुद्धा वस्तूच आहे देहाच्या मानाने बघायला गेलं तर. एकेका अंगानेच आपल्याला अभ्यास करावा लागेल. तर हे सगळं कसं आहे? जन्माला घातलंय त्यांनी, परंतु ते हलत नाही. जन्माला घातलंय परंतु ते हलत नाही. चैतन्य त्याला हलवतं. जन्म म्हणजे काय आहे? सगळ्या विश्वाचं प्रकटीकरण आहे. मग ते न हलणारं असं काय आहे त्याच्यामध्ये? जन्म म्हणजे विश्व प्रकट होतं, पण न हलणारं ब्रह्मांड आहे. ब्रह्माचं अंड म्हणजे हे सगळं विश्व काय आहे? पंचमहाभूतात्मक आहे. पंचमहाभूतात्मक, परिवर्तनशील आहे. ते हलू शकत नाही स्वतःहून. बरं का, ते स्वतःहून हलू शकत नाही, हे महत्त्वाचं आहे. मग काय, ते स्वतःहून जर हलत नाही, जे स्वतः हलत नाही ते जड आहे, जड. मग ते सक्रिय कशामुळे होतं? तर केवळ चैतन्यामुळे ते सक्रिय होतं. म्हणजे ते क्रियावान आहे असं आपल्याला वाटत राहतं. ब्रह्मामुळे ते सक्रिय होतं. सगळ्या मागची, या विश्वामागची प्रेरक शक्ती कोण आहे? परमचैतन्य. आणि तरीही आपण या पंचमहाभूतात्मक विश्वाच्या मागे लागतो. केवढा भ्रम आहे आपला, म्हणजे की आपण स्वतः चैतन्य स्वरूप असून सुद्धा आमच्या मनाची सगळे उतार कुठे आहे? पंचमहाभूतात्मक परिवर्तनशील गोष्टींकडे. आणि त्याचं आम्हाला आकर्षण लागलं आहे म्हणून सगळा गोंधळ आहे. मग हे ब्रह्म जर आपल्याला निर्माण करायचं असेल तर ते कशात आहे? थोडं सायन्स समजावून घेणं आवश्यक आहे. काय आहे माहिती का? हा देह, मन आणि ह्याच्यात थोडंफार चैतन्य आलं की त्याचा जीव तयार होतो. फक्त त्याच्यात एक गडबड आहे की तो अहंकार असल्यामुळे तो आधी जीव तयार होतो, तो पंचमहाभूतात्मक. त्यातून अहंकार त्याला अगदी लंगडा करून टाकतो, कारण चैतन्य स्वरूप जे आहे ते त्याला विसरायला लावतो. या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या
की आता मनामुळे, ज्या मनामुळे हा जीव तयार झालेला आहे, मन आहेच ना त्याच्यात, जीव तयार होण्यासाठी मन आहेच, तर त्या मनामध्ये आपण जर वेदांत विचार रुजवले, त्या मनामध्ये जर वेदांत विचार सारखे रुजवले आपण, तर आपली सगळी ओढ कुठे होईल? परमचैतन्याकडे ओढ होईल ना. ब्रह्म आहे कशात? वेदांत विचारांमध्ये ब्रह्म आहे. आणि तुम्हाला हा प्रश्नातच सगळं मिळेल. जन्माला येऊन सुद्धा हलत नाही म्हणजे काय आहे माहिती का? ते अपरिवर्तनशील आहे. जन्माला येतं, अनेक गोष्टींचे अर्थ याच्यात आलेले आहेत. जन्माला येतं पण ते अपरिवर्तनशील आहे, हलत नाही, ते हलत नाही. आणि त्याच्या आतमध्ये जी परमशांती आहे ते आहे चैतन्य. आता हे सगळं जाणणार कसं? बुद्धी छोटी पडते आपली. नुसते हे शब्द झाले. जसजसा अभ्यास अधिक होईल तसतसं ते समजत जाणार आहे आपल्याला. काय आहे? ब्रह्म स्वतः परिवर्तनशील आहे, पण ते काय करतं माहिती आहे? परिवर्तनशील वस्तूंना ते हलवतं. ब्रह्म स्वतः कसं आहे? अपरिवर्तनशील, आणि त्या परिवर्तनशील वस्तूंना हलवतं. ब्रह्म स्वतः कसं आहे? अव्यक्त, आणि ते सगळ्या परिवर्तनशील बदल होणाऱ्या सगळ्या विश्वातल्या वस्तूंना व्यक्त व्हायला लावतं. काय हो? फ्रीज जडवस्तू आहे की नाही? काय आहे त्या फ्रीजमध्ये? नवीन सुंदर गारवा देणारा सुबक मोठा असा फ्रीज पाहिला. काय त्या फ्रीजमध्ये चैतन्य आहे का? पण केवढी माझी दृष्टी बदलते. ही सगळी जी किमया आहे ना, एक तर मी तुम्हाला सांगू का, ही किमया ब्रह्मानी माझ्यासारख्या यक्कश्चित जीवावर केलेली आहे ही किमया. आणि मग माझी किमया जड वस्तूंवर होते. म्हणजे काय आहे की हे जे ब्रह्म आहे त्याच्याकडे माझं लक्ष नाही आहे, तर माझं जडवस्तूंकडे लक्ष आहे. कुठलीही या जगातली जडवस्तू, दगड असो, नाही तर फ्रीज असो, नाही तर उत्तम टी व्ही असो, नाही तर अगदी सुबक वस्तू असो, पण ती वस्तू ही वस्तूच असताना सुद्धा ब्रह्मदेवाने किंवा ब्रह्मांनी मला निर्माण जे केलेलं आहे ते माझ्यामध्ये मन आणि देह आणि अहंकार आहे. त्यामुळे पंचमहाभूतांचा माझ्यावर प्रभाव आहे. पण माझ्यामध्ये दोन क्वालिटीज आहेत, एक अपरिवर्तनशीलता आणि एक परिवर्तनशीलता. पण माझ्या मनाचा कल कुठे आहे? उतार आहे माझ्या मनाचा परिवर्तनशील गोष्टींकडे, आणि म्हणून सगळं बिघडलेलं आहे. म्हणजे काय होतं की वस्तू या जगातली कोणतीही मला भुलवू शकत नाही खरं म्हणजे, पण तरीही मी भुलतोच ना त्या वस्तूकडे पाहून. ह्याचा अर्थ जे अपरिवर्तनशील ब्रह्म आहे तिथे माझं आकर्षण कमी पडतं आहे. मग हा काही फार मोठा प्रश्न आहे का? या प्रश्नापर्यंत आज आपण आलो, हेच माझं मोठं भाग्य आहे. हेच आपलं मोठं भाग्य आहे की असं मग का होतं आहे? मग मी नेमकं काय करायला पाहिजे? काय करायला पाहिजे मग मी? जर मी काय आहे? ते चैतन्य आहे, ते
अव्यक्त असून सुद्धा विश्वातल्या सगळ्या वस्तूंना व्यक्त करता येते. व्यक्त होत आहेत त्या वस्तू, त्याचं स्वरूप हे असं कसं छान दिसतं आपल्याला, त्या वस्तू व्यक्त होत आहेत. आणि दुसरी गोष्ट, माझ्याकडून त्या वस्तूला जितकी किंमत दिली जाते त्यामुळे त्याची किंमत वाढते. परंतु एक आपल्याला गॅरंटी दिली आहे, भगवद्गीतेमध्ये सुद्धा गॅरंटी दिली आहे. काय गॅरंटी दिली आहे? की सगळ्या ज्या परिवर्तित वस्तू आहेत, सगळ्या परिवर्तित वस्तू यांना व्यक्तत्व जरी देत असलं, व्यक्त होण्याची जरी शक्ती देत असलं परब्रह्म, तरी सुद्धा एक लक्षात ठेवा, भगवंत काय म्हणतात माहिती आहे भगवद्गीतेमध्ये? कितीही मोठं वादळ येऊ दे, कितीही मोठं वादळ येऊ दे, पण जे आकाश असतं ना, स्पेस ज्याला म्हणतात, अंतराळ, मोकळी जागा, या विशाल मोकळ्या जागेत ते वादळ अगदी कसं सामावून जातं. त्या वादळाचा काही त्रास होत नाही, ते वादळ सामावून जातं, अगदी शांत होतं. म्हणजे वादळ जरी जोरात सुटलं असतं, पृथ्वीच्या जवळपास जेव्हा ते असतं त्यावेळी सगळं गरा गरा उडवून टाकतं सगळं. हां, पण ते हळूहळू उडत 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 जेव्हा वर जातं तेव्हा ते त्या महान स्पेसमध्ये, आकाशात शांतपणे सामावून जातं, स्थिरावतं. भगवंत म्हणतात, कितीही भ्रमलेला आणि श्रमलेला, म्हणजे जीवाच्या जीवनात नुसतं वादळच असतं ना सगळ्या गोष्टींचं, अशा रीतीने कितीही भ्रमलेला आणि श्रमलेला जीव असेल ना, तरी जर त्यांनी आठवण केली माझी, त्या परब्रह्माची, त्या परमचैतन्याची त्यांनी आठवण केली, की ती स्पेस अशी उघडते आणि त्या जीवाला ती अतिशय शांतपणे सामावून घेते. सगळा भ्रम नाहीसा होतो, त्याला आरामच आराम मिळतो. भगवंतांनी अतिशय आपल्याला खात्री दिली आहे ह्याच्याबद्दल भगवद्गीतेमध्ये. हा इतका म्हणजे सखोल विषय आहे. पुढे पुढे हा विषय अतिशय सखोल होत चाललेला आहे. आता हे सगळं आपण पाहिलं बरं का, आपल्याला उत्तरही मिळालं. जन्मल्यानंतर काय हालतच नाही, स्थिर असतं. जन्म ह्याचा अर्थ हलणं, इकडून तिकडे हलणं म्हणजेच जन्म ना, म्हणजे त्याचा जन्म झाला आहे. नाही तर जन्म म्हटलंच काही जाणार नाही आहे, नाही का, काहीतरी हालचाल आहे. अरे वनस्पतींमध्ये सुद्धा आधी काय होतं, अंकुर येतो, मग हळूहळू त्याला बाहेर असं काड्या येतात, मग त्याला फांद्या फुटतात, मग त्याला पानं येतात, म्हणजे हळूहळू हळूहळू ते झाड मोठं होताना त्याच्यात कितीतरी बदल होतात. म्हणजे ही झाडांची हालचालच नाही आहे का, हालचालच आहे. बाकीची सजीवांची हालचाल आपल्याला चांगल्या रीतीने माहिती आहे. मग आता जन्माला येणं म्हणजे तो सजीवच नाही आहे का? सजीवाचं मुख्य लक्षण हालचाल. जशी वाढ आहे, श्वासोच्छ्वास आहे, चेतनाक्षमता आहे, तशी हालचाल हे सजीवांचं लक्षण आहे. मग तरीसुद्धा जन्माला येतो पण जो हालचाल करत नाही ते आहे अंड. अंड त्याला म्हटलंय ब्रह्मांड, ब्रह्माचं अंड, ब्रह्मांड. आधी आपण त्याचा अर्थ विश्व या स्वरूपात घेतला. आता वैयक्तिक काय आहे ते बघूया. वैयक्तिक काय आहे? शरीरात सुद्धा, आपल्या शरीरात काय आहे? पिंड आहे. ज्यावेळी शिवपुराण चाललं होतं त्यावेळी मी अनेकदा याचा उहापोह केला होता. काय माहिती का, शिवाच्या पिंडीवर जो संततधार जो अभिषेक होत असतो,
शिवाच्या पिंडीवरती जो अभिषेक होत असतो तो कुठला बाह्य अभिषेक नसून आपल्याला अंतर्गत परब्रह्माची स्मृतीच असते. आणि हा जो अंतर्गत अभिषेक आहे तो सतत परमेश्वराच्या स्मरणाने येत राहतो. आपल्याला तो आतमध्ये फील होतो. आपल्या आतमध्ये पिंड आहे, त्या पिंडाला अभिषेक म्हणजे हृदयामध्ये परमेश्वराच्या भावनांनी हृदय प्रेमाने भरून जाणं आणि त्या पिंडाला अभिषेक होणं. जीव अतिशय महाआनंदी होतो त्याच्यामुळे. अशा तऱ्हेने आपलं हृदय परमेश्वराच्या भक्तीने भरून गेलं पाहिजे. सतत आपल्याला जर नीट लक्ष दिलं तर हे जाणवतं की ज्यावेळी आपण म्हणजे का आपल्यामध्ये आपल्याकडे ही का आहे चालीरीत चालत आलेली की श्रावणी सोमवार म्हणा, शिवरात्र म्हणा, मंदिरात जा, अभिषेक घाला त्याला. तर तो अभिषेक म्हणजे आपल्यातल्या अंतरंगातल्या परमेश्वराला भक्ती प्रेमाने न्हावून काढणं आहे. बाह्य कर्मांना काही एक महत्त्व नाही आहे. तर हे जे पिंड आहे ते प्रत्येक शरीरात वैयक्तिकरित्या असतं. हे पिंड म्हणजे अंड स्वरूपात असतं आणि ते तसंच असतं. त्याला पिंड का म्हणतात माहिती आहे आपल्याला? त्याला पिंडाप्रमाणे गोल आकार असतो. पिंडाप्रमाणेच गोल आकार असतो. आपल्याला सगळं माहिती आहे कारण ते पिंडदान वगैरे आपण करतो. हां, तर ते जे असतं पिंड त्याचाच जन्म झालेला असतो आणि मग बाकीचे हे सगळे अवयव वगैरे त्याच्यापासून निर्माण होतात. पण ते जे पिंड आहे ना ते चैतन्य प्रमाणाचे आहे. ते स्वतः आधी जन्मतं म्हणजे ते आधी निर्माण होतं. आवाक्याच्या बाहेरचं ज्ञान आहे ते आधी निर्माण होतं आणि ते निर्माण झाल्यानंतर ते स्वतः काहीही करत नाही. ते या देहाच्या प्रत्येक भागाला सचेत करतं. हां, व्यक्त व्हायला मदत करतो. हां, मनबुद्धी चालवतं. बाकीचे सगळे प्रयत्न आपले, पण ते सगळ्याला चेतना देतं. त्याचं कारण ते पिंड म्हणजे चैतन्याचं घर आहे. ते चैतन्याचं घर आहे. पिंड म्हणजे चैतन्य नाही बरं का. पिंड म्हणजे चैतन्य नाही. आता ते काय आहे की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्या पिंडाचा जन्म होतो आणि ते काहीच हालचाल करत नाही. बाकीच्या सगळ्या अवयवांच्या हालचाली चालू होतात. हे सगळं त्याच्यामुळे, हे सगळं त्याच्यामुळे आहे. आणि त्या पिंडदान वगैरे ह्याचा अर्थ काय आहे? जे पिंड कायम राहतं, जागृत राहतं, ते त्याला जागृत ठेवणं आणि त्या गेलेल्या जीवाची उत्क्रांती होणं, विकास होणं, त्याची पूजा करून मागच्या सगळ्या हे आठवणी करून त्याचा पुढे प्रवास चांगला होणं याच्यासाठी ते असतं. तर काय आहे की हे पिंड अतिशय स्थिर आहे, एकदम स्थिर. ते हालचाल करत नाही आणि त्याच्या आतमध्ये आणि त्याच्या पलीकडे, पिंडाच्या पलीकडे, त्याच्या आतमध्ये काहीही म्हणा, सखोल गहन अशी शांतता आहे. अत्यंत सखोल अशी शांतता आहे. ती आहे स्पेस. ती स्पेस आहे. ती काही दिवस स्पेस आपण अनुभवली पाहिजे.
मग त्या स्पेसच्याही पलीकडे, त्या अंतराळाच्याही पलीकडे, म्हणजे मनात विचार नको, काहीही नको, म्हणून 12 वर्ष तप इतकं सोपं नाहीच आहे ते. आपण काय करतो, 12 वर्ष तप मग लांबवा, नकोच, 12 वर्ष कोण करत बसणार, आम्हाला नाही वेळ. पण जर त्याची एकदा गोडी लागली, आपला कसा प्रवास झाला पाहिजे, सतत त्या पिंडावर अभिषेक झाला पाहिजे, सतत अभिषेक, चांगल्या विचारांचा, दुसऱ्याबद्दल केलेल्या चांगल्या विचारांचा, भगवत विचारांचा, सतत नामस्मरण किंवा हे जे परमज्ञान आहे त्याच्याबद्दल. आत्ताच आपण ऐकलं, वेदांत विचार मनात साठवले पाहिजे. दुसरं काहीही करायला मला नाही वेळ. जसं परीक्षा आहे ना, आता कोणी कुठेही जाऊ दे, पिक्चरला जाऊ दे का ट्रिपला जाऊ दे, मला नाही वेळ, माझा अभ्यास कसा होईल ह्याची मला काळजी पाहिजे. तसं माझं आयुष्य कुठे जाईल वाया. कोणी काहीही करू दे, त्याचा मला बदला घ्यायचा नाही, जशास तसं मला वागायचं नाही, काही करायचं नाही आहे. ही शेवटची अवस्था आहे. आणि मी असं म्हणतच नाही की जगाशी मग कसं वागायचं आम्हाला प्रश्न पडला आहे, मग काही जगाचं वाईट सगळं वागवून घ्यायचं का, ते नाही, तो तुमचा निर्णय आहे. विश्वामध्ये कसं वागायचं तो प्रत्येकाचा निर्णय आहे. माझी स्टेज आली आहे का ती, का मला अजून बदलाच घ्यायचा, माझी ती स्टेज आली आहे का, मला परमचैतन्यच हवं आहे का कायम, मग मला कशालाही वेळ नाही. आता एकच एक साधायचं आहे मला. जर या पिंडावरती पवित्र विचारांचा अभिषेक सतत झाला नाही तर आपल्याला पलीकडे जाता येणार आहे का. जे त्याच्या सखोल असं जे अंतराळ आहे, परमशांती तिथे सामावलेली आहे, आणि त्या परमशांतीचा अनुभव घेतला की परत आपल्याला कसलीही इच्छा होणार नाही. फक्त त्या देहाच्या ज्या गरजा आहेत तेवढ्याच आपण भागवू, देह असेपर्यंत. आणि हे आहे माणसाचं प्रमुख ध्येय, हे माणसाचं प्रमुख ध्येय आहे. सगळ्या पिंडामुळे जीवनातल्या हालचाली आहेत, शरीर आणि मन ह्याच्यामुळे पिंड बनतं. पण पिंड हे एक महत्त्वाचं साधन आहे. कसलं माहिती का, पिंड हे महत्त्वाचं साधन आहे अनुभव घेण्याचं, अत्यंत महत्त्वाचं. हे बघा, पिंड जे आहे त्याच्या बाहेरच्या बाजूला सगळं देह मन बुद्धी चित्त अहंकार, ते सगळं बाह्य विश्वामध्ये कार्य करतात. हां, आता हे पिंड असल्यामुळे ते या सगळ्यांना अशी चेतना देतं की तुम्ही बाह्य जगातलं सगळं अनुभवू शकता या देहाच्या साह्याने. मुख्य विषय काय, पिंडामुळे अनुभव घेता येतो. हा विषय मुख्य आहे ना आपला, हा विषय मुख्य. पिंडामुळे बाह्य अनुभव घेता येतात, मग पिंडामुळे अंतर्गत अनुभव नाही घेता येणार. आजपर्यंत आपण ऐकलंय, हे बघा, देह टाकायची गरज नसते. आपल्याला परमेश्वर प्राप्त करायचा आहे ना, मग देह चांगलाच ठेवला पाहिजे. देहाच्या योगानेच आपल्याला परमेश्वर प्राप्त होतो. ह्याचा अर्थ आज कळला की या देहामध्ये जे पिंड आहे ना, ते पिंड अनुभव करवून देतं. मग या सगळ्या इंद्रियांना, मनाला, बुद्धीला ते जसं बाह्य विश्वाचा अनुभव करून देतं, तसं ते आपल्याला अंतरविश्वाचा सुद्धा अनुभव करून देणार आहे. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट, अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे ती. त्याच्यामुळे सगळ्या पातळीवर आपण अनुभवतो. बाह्य जगामध्ये चांगलं वाईट हे सगळं आपण अनुभवतो. आणि जर आता भगवंत प्राप्त करून घ्यायचा आहे तर देह आणि मन आवश्यक आहे की नाही, कारण त्या देहामध्येच तर पिंड आहे.
सगळे अंतर्गत अनुभव ही गोष्ट पिंडामुळे येते, बाकी काही नाही. आणि मग त्या पिंडापलीकडे असलेली स्पेस आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. तिकडे आहे निरपेक्ष शांतता, अपार शांतता आहे. म्हणजे पिंड हे काय आहे, गहन शांततेचंच केंद्र आहे. आणि त्याच्या पलीकडे आपल्याला परमचैतन्य प्राप्त होणार आहे. कधीही ते मग न बदलणारं जे अस्तित्व आहे आपलं, न बदलणारं अस्तित्व, आत्ताचं जे अस्तित्व आहे ते देहाचं अस्तित्व आहे. मनुष्याचं अस्तित्व म्हणजे बदलणारं अस्तित्व आहे. पण न बदलणारं आपलं जे अस्तित्व आहे मूळ परमचैतन्याचं, ते आपल्याला प्राप्त होतं. ते सुद्धा मनाच्या साह्याने, देहाच्या साह्याने, हे अगदी काळ्या दगडावरची रेघ. आणि म्हणून ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हटलं की काय, कुठे तो ओम नमः शिवाय, ही जी अक्षरं आहेत ही कुठे स्पर्श होत आहेत हे सुद्धा तुम्ही मेडिटेशन करून करू शकता. फक्त ओम नमः शिवायचं सांगतेय, त्याचं कारण शिवाच्या पिंडाप्रमाणे जसंच्या तसं अगदी नाही, पण त्या पिंडाचा जो गोल आकार असतो तसं पिंड मानवाच्या आत आहे. हे कुठे कुठे ही अक्षरं हळुवारपणे जप करत स्पर्शतायत, त्याचा अभ्यास करा. ते सुद्धा एक ध्यान होईल. अखंड नामस्मरणाचा अभिषेक करत राहा, अखंड चांगल्या विचारांचा अभिषेक पिंडावर करत राहा. आज आपण इथे थांबूया आणि असे अनेक आता सखोल जाणारे प्रश्न पुढे, अजून 1-2 प्रश्न तरी या विषयावर आहेत पुढचे, ते आपण आता नंतरच्या भागात अभ्यासूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.